नमस्कार। आज कार्तिक शुक्ल दशमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। परिवहन सेवेच्या बसला फलक नसल्यास आता वाहक आणि चालकाला 50 रुपये दंडाची शिक्षा। फोक्सवॅगनचं भिवंडीमध्ये विभागीय वितरण केंद्र आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मीटर बसवण्याची आवश्यकता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। परिवहन सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून परिवहनच्या बसवर फलक न लावणाऱ्या चालक वाहकांवर आता दंडात्मक कारवाई होणार आहे। परिवहन प्रशासनानं येत्या 1 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। ठाण्यामध्ये उत्तम परिवहन सेवा देण्यासाठी 500हून अधिक बसेसची आवश्यकता आहे, मात्र यापेक्षा निम्म्याहूनही कमी बसेस रस्त्यावर धावतात। त्यामुळे बसेसला गर्दी हा नित्याचाच प्रकार आहे। परिवहन प्रशासन एकूणच परिवहन सेवेच्या कारभारावर टीका झाल्यानंतर काहीसं कामाला लागल्याचं दिसतंय। परिवहनच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता स्वच्छ बसमधून प्रवास करता येणार आहे। परिवहन सेवेच्या आगारात यासाठी खास व्यवस्था असून आता तिचा योग्य वापर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। परिवहन सेवेच्या बसवर बसचा मार्ग असणारे फलक अनेकदा गायब असतात, त्यामुळे प्रवाशांना बस नक्की कुठे जातेय हे कळत नाही। परिवहनच्या काही बसेसवर डिजिटल फलकही आहेत, पण हे फलकही अनेकदा योग्य तऱ्हेने चालत नाहीत। अर्धीच अक्षरं दिसल्यामुळे प्रवाशांना बसच्या मार्गाचा बोध होत नाही। त्यामुळे परिवहन प्रशासनानं बसवर मार्गाचे फलक नसल्यास चालक आणि वाहकाला प्रत्येकी 50 रुपये दंड करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी येत्या 1 तारखेपासून केली जाणार आहे। जर्मनीच्या सुप्रसिद्ध कार उत्पादक असलेल्या फोक्सवॅगन कंपनीनं भिवंडीमध्ये विभागीय वितरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय। फोक्सवॅगनचे व्यवस्थापकीय संचालक डाएटमर हिल्डब्रँडंट यांच्या हस्ते या वितरण केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं। फोक्सवॅगन कंपनी विक्री पाश्चात्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असून याचाच एक भाग म्हणून विभागीय वितरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या केंद्रातून पश्चिम, दक्षिण आणि उत्तर विभागांना सुट्या भागांचा पुरवठा केला जाणार आहे। हे केंद्र 2014च्या मार्चपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असून यामुळे सुटे भाग पुरवण्यासाठी लागणारा सध्याचा वेळ वाचू शकणार आहे। 21,000 चौरस मीटर क्षेत्रावर हे केंद्र उभारलं जात असून यामध्ये अत्याधुनिक संगणक प्रणालीही उभारली जाणार आहे। पश्चिम विभागामध्ये 24 तासात तर दक्षिणेत 72 तासांमध्ये सुटे भाग पोहोचवण्याचं लक्ष्य कंपनीनं या केंद्राद्वारे समोर ठेवल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं। पिण्याचे शुद्ध पाणी प्रत्येक नागरिकाला मिळावं यासाठी शासन प्रयत्नशील असून पिण्याच्या पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर होण्याच्या दृष्टीने प्रत्येक ग्राहकासाठी पाण्याचे मीटर बसवण्याची आवश्यकता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। पाणीपुरवठा स्वच्छता विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे मंत्रालयात पाणीपुरवठा विभागातर्फे सादरीकरण करण्यात आलं। त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही आवश्यकता व्यक्त केली। राज्यातील शहरी तसंच ग्रामीण भागातील प्रत्येक पाणी ग्राहकानं गरजेइतकंच पाणी वापरावं यासाठी मीटर बसवण्याबाबत प्राधान्यानं विचार करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। यासाठी पाण्याचे वापराचे योग्य मोजमाप करणारे मीटर तांत्रिकदृष्ट्या उत्तम करून घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचं आज भातसा नदीत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं। शिवसेना प्रमुखांच्या अस्थी गेले 2 दिवस ठाण्यात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। आज सकाळी या अस्थींचं आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भातसा नदीत विसर्जन करण्यात आलं। शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। अस्थी विसर्जन करताना नेते कार्यकर्ते भावूक झाले होते। नवीन भाडेवाढीनुसार इलेक्ट्रॉनिक रिक्षा मीटरमध्ये बदल न करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेनं दिला आहे।
ठाणे शहरामध्ये 30,000हून अधिक रिक्षा आहेत. यापैकी 10,000 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर आहे. अलीकडेच रिक्षा भाडेवाढ मंजूर करण्यात आली होती. या भाडेवाढीनंतर इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये आवश्यक ते बदल करण्याची आवश्यकता होती. यासाठी देण्यात आलेली मुदत आता उद्या संपते. 10,000 इलेक्ट्रॉनिक मीटरच्या रिक्षांपैकी सुमारे 8,500 रिक्षा चालकांनी आपल्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करून घेतले आहेत. आता आज आणि उद्या उर्वरित रिक्षा चालकांनी हे बदल न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेनं दिलाय. ठाणे शहराचा पाणीपुरवठा आता दर शुक्रवारी 24 तास बंद राहणार आहे. जलसंपदा विभागानं 14% पाणी कपात केली आहे. पुढील वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी पाण्याचं नियोजन करण्यात आलं असून यासाठी ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे होणारा पाणीपुरवठा आता दर शुक्रवारी 24 तास बंद राहणार आहे. आजही सकाळपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून उद्या सकाळी 8 वाजल्यापासून हा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल. यामुळे घोडबंदर रस्ता, बाळकुंभ, वागळे स्टेट, कोलशेत, कळवा, विटावा, बेलापूर रस्ता, खारेगाव, मुंबई पुणे रस्ता, मुंब्रा, कौसा आणि दिवा या परिसराचा पाणीपुरवठा दर शुक्रवारी बंद राहील. ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील सचिन चव्हाण यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळालाय. राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सचिन चव्हाण यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 10,000 रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं. संपूर्ण राज्यातून 72 जणांना हा पुरस्कार देण्यात आला असून या पुरस्काराचं यंदाचं हे 29वं वर्ष आहे. सचिन चव्हाण हे रसायनशास्त्राचे पदवीधर असून केळकर कंपनीत प्लांट ऑपरेटर आहेत. या कंपनीतील कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा तसंच मैदान बचाव समितीच्या माध्यमातून ते समाजोपयोगी कामही करत असतात. सचिन चव्हाण यांनी आपला पुरस्कार शिवसेना प्रमुखांना अर्पण केलाय. आपल्या हद्दीबाहेर असलेल्या एकमेव पोलीस ठाण्यानं दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी 50%हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवलंय. ठाणे पोलीस आयुक्तालयात कळवा पोलीस ठाणं हे एकमेव पोलीस ठाणं असं आहे की जे स्वतःच्या हद्दीबाहेर आहे. कळवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या एकूण 50%पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात कळवा पोलिसांना यश आलंय. यावर्षी म्हणजे 2012 मध्ये कळव्यात खुनाची 7 तर हत्येच्या प्रयत्नांची 8 प्रकरणं दाखल झाली. सोनसाखळी चोरीचे 31 तर घरफोडीचे 37 गुन्हे दाखल झाले. कळवा पोलीस ठाण्यात अशा प्रकारे विविध प्रकारचे 371 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 225 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. गेल्या वर्षी 467 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 315 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं होतं.